हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी की 8 ऑक्टोबरला होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. यावर आपण आपल्या चॅनलद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली होती. त्यातील प्रत्येक पेपर आपण स्पष्टीकरणासहित पाहिलं. तुम्हाला एक टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे. याच्यात एकूण 10 टेस्ट पेपर पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. आणि या टेस्ट सिरीजची विशेषता अशी आहे मित्रांनो की यातील प्रश्नांचं स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. आणि या स्पष्टीकरणामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण अतिशय डिटेलमध्ये देण्यात आलं आहे. म्हणजे एकूण 1000 प्रश्न स्पष्टीकरणासहित तुमच्या डोळ्याखालून जातील, की जे की एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला फार फायदेशीर ठरणार आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे या मोबाईलवर व्हॉट्सअपवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. याची फीस नाममात्र 300 रुपये. तर वेळ न करता चला आपण आजचा व्हिडिओ पाहूया, ज्याच्यामध्ये आपण 50 प्रश्न, मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न इकॉनॉमिक्सचे, अर्थशास्त्राचे पाहणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास जाऊ नका. पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? लकडवाला कार्यगटाने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना एनएसएसओच्या एमआरपी म्हणजे मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर केला. एस.टी. तेंडुलकर समितीचे दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना एनएसएसओच्या यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर केला. आणि डॉक्टर सी रंगराजन समितीने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना एनएसएसओच्या एमएमआरपी म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर केला. विचारलं काय आहे, याच्यातलं योग्य कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर हे पाहणं फार आवश्यक असतं की योग्य विचारलं की अयोग्य. तर इथे विचारलं योग्य. तर इथं समजून घेण्यासाठी पहिले आपल्याला एक एक जे कार्यगट होतं दारिद्र्य रेषेच्या मोजमापन संबंधीचं त्यांचं माहिती आपल्याला पाहावं लागेल. सगळ्यात पहिले पाहू आपण लकडवाला कार्यगट किंवा लकडवाला तज्ञ गट म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. हा कधीचा आहे तर हा 1993चा आहे. 1993 लकडवाला कार्यगट 1993चा आहे. त्यांनी काय म्हटलं होतं की दारिद्र्य टोपलीत अन्न हाच घटक व कॅलरी मूल्य हाच निकष ठेवला गेला पाहिजे. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा तसेच राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा व राज्य शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली गेली पाहिजे. आणि या गटाने एमपीसीईचे मोजमाप एनएसएसओच्या यूआरपी म्हणजे यूआरपी युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर करून केलं होतं. आणि इथं काय म्हटलं, एमआरपी म्हटलं नाही, यांनी यूआरपी वापरलं होतं. कोणतं वापरलं होतं? यूआरपी. म्हणजे हा जो सांगितला आहे हा योग्य आहे का? मग नाही, हा अयोग्य आहे. ओके, हा तर नसणारच. मग असणारे किती कटले बघा, पहिला कटला, तिसरा कटला, चौथाही कटला. बघा उरलं काय, फक्त 2. हाच उत्तर असणार. इतकं सोपं आहे मित्रांनो. एकही जर तुम्हाला माहिती जर असलं तुम्ही सहज उत्तर शोधू करता. बाकीचे 2 जे कार्यगट त्याची माहिती नसली तरी तुम्हाला उत्तर भेटलं असतं. तरी आपल्याला इथं अभ्यास करायचा, त्यामुळे दुसरं सुद्धा पाहूया आपण. एस.डी. तेंडुलकर, सुरेश तेंडुलकर तज्ञ गट सुद्धा म्हणतात. कधीचा आहे हा? 2005चा आहे. आणि या गटाने केलेल्या पुढील ज्या शिफारशी होत्या त्या 2011 मध्ये स्वीकारल्या गेल्या. 2005चा आहे पण स्वीकारल्या कधी? 2011ला. काय होत्या शिफारशी? दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी कॅलरी निकषाचा वापर सोडून देणे, दारिद्र्य रेषे टोपलीत अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे इत्यादींवरील खर्चाचा स्वीकार केला गेला पाहिजे. आणि एमआरपी म्हणजेच काय? एमआरपी मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर केला, वर आधारित दारिद्र्य रेषेचा वापर केला का पाहिजे. म्हणजे इथे यांनी यूआरपी म्हटलं पण इथं त्यांनी काय म्हटलं होतं? एमआरपी म्हटलं होतं. म्हणजे हा सुद्धा सेंटेन्स काय आहे? मग हा सुद्धा चुकीचा आहे. उरलं काय? क. आता ऑप्शन मध्ये यापैकी नाहीच ना, म्हणजे क तर योग्य असलाच पाहिजे. अजून बघा, अजून तुम्ही उत्तराच्या जवळ पोहोचले म्हणजे 100% उत्तरावर पोहोचले. तर जे अजून एक बघा, या तेंडुलकर गटाने नाही का ग्रामीण व शहरी या 2 स्वतंत्र रेषांचा जे रेषा होत्या त्या संचाचा त्याग केला होता. त्यांनी ग्रामीण भागामध्ये 446.68 प्रतिमाह प्रति व्यक्ती आय दर्शवली होती आणि शहरीसाठी 859 रुपये प्रतिमाह प्रति व्यक्ती. जो तिसरा होता इथे सांगितलं की डॉक्टर सी रंगराजन समिती यांचं काय होतं? या समितीत महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास, के दत्ता हे अर्थतज्ञ सदस्य होते. आणि या समितीमध्ये कधीची आहे? ही होती 2012ची. कधीची? 2012ची. या समितीने तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून लकडवाला पद्धतीचा स्वीकार करण्याची शिफारस केली होती. दारिद्र्य टोपलीत अन्न, 4 आवश्यक घटक म्हणजे शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च व इतर घटक समाविष्ट केले. राज्यासाठी वेगळ्या दारिद्र्य रेषांची गणना केली. आणि ग्रामीण 2155 कॅलरी रुपये 272 प्रतिमाह प्रति व्यक्ती, शहरी 2090 कॅलरी 1407 1407 प्रतिमाह प्रति व्यक्ती.
म्हणजे हा जो इथं सांगितलं त्यांनी MMRP चा वापर केला होता त्यांनी, हा इथं करेक्ट ठरतो. हा ऑप्शन नंबर क हा करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 17, राजकोषीय तूट बरोबर एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक काय येणार? तर आता राजकोषीय तूट बरोबर असते एकूण खर्च वजा महसुली, आणि याच्यामध्ये जे असते जमा प्लस कर्जेतर भांडवली जमा. काय म्हटलं मी? येतं थोडं लक्षपूर्वक आहे का बरं, एका शब्दाचा फरक आहे आणि अर्थ बिलकुल बदलून जातो. प्लस कर्जेतर म्हटला, कर्जेतर भांडवली जमा, कर्जेतर भांडवली जमा हे येते. आता इथं हा बेसिक तुम्ही पुस्तकात स्टडी केलं तर हा तुम्हाला सहज सापडून जातो. महसुली प्लस जमा प्लस कर्जेतर भांडवली जमा. ओके, आता हे महसुली जमा तर आहेच, इथं लिहूनच आहे ना. तर इथं काय म्हटलं, कर्ज स्वरूपातील भांडवली जमा. कर्ज स्वरूपातील भांडवली जमा नाही, इथं बघा ना, इथं काय म्हटलं मी, कर्जेतर असते, कर्ज नसते, म्हणजे हा तर चुकला. कर्जाची मग कर्जेतर मध्ये काय येते, कर्जाची पुनर्प्राप्ती सुद्धा येते, सार्वजनिक मालमत्तेच्या वेगळी मिळालेली मिळकत सुद्धा येते, हे दोन्ही कर्जेतर मध्ये येतात, ब आणि क, जे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 18, योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. काय दिलं इकडे, पंचवार्षिक योजना आहेत आणि इकडे त्यांच्यातले काही वैशिष्ट्य आहे, त्यांचं आपल्याला योग्य जोडी जुळवायची आहे. तर सगळ्यात पहिले काय म्हटलं, 8वी पंचवार्षिक योजना. काय आहे 8वी पंचवार्षिक योजना? कालावधी काय होता 8व्या पंचवार्षिक योजनेचा? ते होता 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 पर्यंत हा 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. मुख्य भर होतं मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास, आणि याचं प्रतिमान होतं PV राव व मनमोहन सोबतच मिलर प्रतिमान. सोबतच काय होतं, मिलर प्रतिमान. हा झाला म्हणजे याचा ऑप्शन नंबर 3. इथं प्रतिमान विचारलाय, इथं प्रतिमान आपल्याला सापडलाय, याचा हा 3 नंबर आहे. त्याच्यानंतर 7वी पंचवार्षिक, आणि याचा मुख्य भर मानव विकासावर होतो बरं 8व्याचा. ओके, 7वी पंचवार्षिक योजना काय? 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा होता 1985. आता डेट कॉमन राहील, 1 एप्रिल. ओके, स्टार्ट 1 एप्रिल पासून ते 31 मार्च 1990 पर्यंत हा याचा कालावधी होता, 1985 पासून 1990 पर्यंत. घोषवाक्य होतं अन्न, रोजगार व उत्पादकता, हा त्याचं घोषवाक्य होतं. आणि काँग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात बेकारी हटाव ही घोषणा याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये दिली होती. बेकारी हटाव म्हणजे सापडलं का तुम्हाला? बघा 1 नंबरला दिसत आहे बेकारी हटाव. 1988 मध्ये ही घोषणा देण्यात आली होती, म्हणजे याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये 1988, म्हणजे याची जोडणार 1 सोबत. 9वी पंचवार्षिक योजना. आता 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? याचा कालावधी आहे 1997. डेट कॉमन राहील, 1 एप्रिल ते 31 मार्च राहते, 1997 ते 2002. आणि याचा कालावधी काय तुम्हाला सांगितलं, घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ. सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ. घोषवाक्य सामाजिक न्याय आणि समानतेस वाढ, आर्थिक वाढ. ही योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती. राहणीमान दर्जा, उत्पादनक्षम रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल आणि स्वावलंबन सोबतच बऱ्याचशा महत्वाच्या ज्या विकासाच्या घोषणा याच्यामध्ये करण्यात आल्या, त्याच्यामुळे हा याची जोडी जुळते न्याय बुद्धीसह विकासाच्या सोबत. त्याच्यानंतर आहे 6वी पंचवार्षिक योजना. याचा कालावधी काय होता 6व्या पंचवार्षिक योजनेचा? 1980 ते 1985. ओके, 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985. आता राहिलं काय, एक्झिम बँकेची स्थापना, हाच याच्यासोबत जुळणार आहे. तर मुख्य भर होतं दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. प्रतिमान होते ॲलन मान व अशोक रुद्र. 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं या पंचवार्षिक योजनेमध्ये 1980 ला. आणि जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया, तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती. आणि या योजनेदरम्यान देशाच्या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे अतिशय महत्वाची अशी पंचवार्षिक योजना आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा. म्हणजे ऑप्शन जो काय राहील की 3-1-4-2, म्हणजे ऑप्शन नंबर 3-3-1-4-2 याचं उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने पहा. उत्पन्नातील तफावतीमुळे तुलनेने कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी निर्माण होणारी स्थिती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. भारतात सर्वसाधारणपणे शहरी भागातील लोकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य आढळते. भारतात सर्वसाधारणपणे उच्च शिक्षित लोकांच्या तुलनेत निरक्षर लोकांमध्ये सापेक्ष दारिद्र्य आढळते. आणि नंतर आहे भारतात पंजाब,
हरियाणा, महाराष्ट्र यांच्यासारख्या प्रगत राज्यांच्या तुलनेत बिहार, राजस्थान, ओरिसा, उत्तर प्रदेश यासारख्या अप्रगत राज्यात निरपेक्ष दारिद्र्य आढळते. याच्यातलं योग्य विचारलं, पुन्हा बघा, योग्य की अयोग्य थोडं काळजीपूर्वक पाहत जा. याच्यात आपल्याला काय विचारलं, योग्य उत्तर सांगायचं आहे. तर आता इथे कॉन्सेप्ट समजून घ्यावं लागेल. कोणते कॉन्सेप्ट आपल्याला इथे पाहायचे आहे? सापेक्ष दारिद्र्य काय असते, निरपेक्ष दारिद्र्य काय असते, त्याची कुठं सापेक्ष दारिद्र्य जास्त असते, कुठं निरपेक्ष दारिद्र्य जास्त आढळते, ते आपल्याला इथं पाहायचं. तेव्हाच आपण कोणता सेंटेन्स योग्य आहे किंवा नाही ते सांगू शकतो. तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय की देशातील उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जाते. आणि असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचं चित्र हा स्पष्ट होत असतो. आणि निरपेक्ष दारिद्र्य काय मग, जे इथे संकल्पना वापरली दुसरी, निरपेक्ष दारिद्र्य. तर दारिद्र्य रेषेचे प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार, कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तराला दारिद्र्य रेषा असं म्हणतात. राष्ट्र व राज्य पातळीवर दारिद्र्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करतो. त्यासाठी NSSO मार्फत साधारणतः दर 5 वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमुना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो. तर या आपल्याला जो योग्य विचारलं होतं याच्यातलं जो पहिलं आहे की उत्पन्नातील तफावतीमुळे तुलनेने कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी निर्माण होणारी स्थिती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, हा योग्य आहे. ब जो सांगितलं होतं की शहरी भागातील तुलनेत ग्रामीण भागात निरपेक्ष आढळतं, चुकीचं आहे. भारतात सर्वसाधारण उच्च शिक्षित लोकांच्या तुलनेत निरक्षर लोकांमध्ये सापेक्ष दारिद्र्य, हा करेक्ट आहे. आणि भारतात पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र यांच्यासारख्या प्रगत राज्यांच्या तुलनेत बिहार, राजस्थान, ओरिसा आणि उत्तर प्रदेश अप्रगत राज्यांत निरपेक्ष, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे अ आणि क हे दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षकचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून काम करतो. बरं, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक कोणाचा मित्र, कोणाचा तत्वज्ञ किंवा मार्गदर्शक म्हणून काम करतो? महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये रिपीट झालेला सुद्धा आहे. तर जी लोकलेखा समिती असते त्याचा तो मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक म्हणून काम करतो. कोणती? लोकसभेमध्ये. कधीची आहे? तर 1921 साली 1919च्या भारत सरकार कायद्यातील, म्हणजे कोणता कायदा? 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यात तरतुदीनुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे 1921 साली. आणि कोणत्या कायद्यानुसार? तर 1919च्या कायद्यानुसार याची स्थापना करण्यात आली. सदस्य संख्या सध्या समितीत 22 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत? 22 आहेत. त्यापैकी 15 लोकसभेतून तर 7 राज्यसभेतून निवडले जातात. संसद सदस्य आपल्यातून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे या समितीवर सदस्य निवडून येतात. त्यामुळे सर्व पक्षांना योग्य इथं प्रतिनिधित्व मिळते. या सदस्यांचा कार्यकाल असतो 1 वर्षाचा. मंत्री सदस्य याच्यातलं होऊ शकत नाही, ही याच्यातली अट आहे. अध्यक्ष कोण असतो? तो लोकसभेचे सभापती समितीच्या सदस्यातून एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि 1966-67 पर्यंत अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचाच असे, मात्र 67 पासून अध्यक्ष हा निर्विवादपणे विरोधी पक्षाचा असावा अशी परंपरा सुरू झाली. कार्य काय असते या लोकलेखा समितीचं? याचं कार्य असते राष्ट्रपतीने संसदेसमोर मांडलेल्या कॅगच्या अहवालाची छाननी करणे. भारताचे महानियंत्रक व महालेखापरीक्षक राष्ट्रपतीला 3 वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करतात. त्याच्यातलं विनियोजन खात्याचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय खात्याचा लेखापरीक्षण अहवाल, सार्वजनिक उपक्रमाचा लेखापरीक्षण अहवाल, हे 3 अहवाल आहेत. वरील सर्व कार्य करण्यासाठी लोकलेखा समितीला भारताचे जे महालेखापरीक्षक किंवा त्यांना महानियंत्रक सुद्धा म्हटलं जाते महानियंत्रक व महालेखापरीक्षक मदत करतात. म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक किंवा तत्वज्ञ सुद्धा म्हटलं जाते. कोणाला? भारताचे नियंत्रक किंवा त्यांना भारताचे महानियंत्रक सुद्धा म्हणतात. बघा इथं आपण थोडं सांगताना कन्फ्युज झालो होतो. नियंत्रक किंवा महानियंत्रक आणि महालेखापरीक्षक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पाहूया. काय म्हणतो की व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील खालीलपैकी कोणते ताळेबंद मांडले जातात? ओके, BOP तुम्हाला इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे? BOP बॅलन्स ऑफ पेमेंट्स. काय? बॅलन्स ऑफ पेमेंट्स, त्याला व्यवहार तोल म्हटलं जाते. तर या व्यवहार तोलामध्ये जो विषय याच्यामध्ये येतात ते असतात नफा, व्याज आणि पाठवणी. त्याच्यात गुंतवणूक, कर्ज हे येत नसतात. नफा, व्याज आणि
बरं काय आहे व्यवहार तोल काय ते पहिले संकल्पना तर समजून घेऊ. तर व्यवहार तोल हे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचं व्यवस्थित असं मांडलेलं रेकॉर्ड असते. त्याला सिस्टमॅटिक रेकॉर्ड सुद्धा म्हणता येईल. त्या देशातल्या सरकार तसेच खासगी व्यक्तींना इतर सर्व देशांकडून येणारी सर्व येणी आणि त्यांना द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश होतो. व्यापार तोल फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीतून निर्माण होणाऱ्या येणी व देणींचा समावेश असतो. मात्र व्यवहार तोलात वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून तसेच कर्ज व गुंतवणुकीच्या सेवांच्या देवाणघेवाणीतून तसंच व्यवहारातून निर्माण होणाऱ्या येणी म्हणजे रिसिप्ट आणि देणी म्हणजे पेमेंट्स यांचाही समावेश याच्यामध्ये केला जातो. आणि जी व्यवहार तोलाची जी रचना असते त्याच्यामध्ये व्यवहार तोलामध्ये चालू खात्यावरील व भांडवली खात्यावरील व्यवहारांचा समावेश होतो. चालू खात्यावरील वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारांचा, इतर भांडवली खात्यावर कर्ज व गुंतवणुकीचे व्यवहारांचा समावेश होतो. त्याच्यानंतर बघा आता इथंच तुम्हाला उत्तर सापडलं. काय विचारलं होतं? व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर विचारलं होतं ना. आणि चालू खात्यावर काय असतो? व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील भांडवली खात्यावरील व्यवहारांचा समावेश होतो आणि चालू खात्यावर वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारांचा, तर भांडवली खात्यावर गुंतवणूक कर्जांचा समावेश होतो. म्हणजे गुंतवणूक कर्ज कशामध्ये येतात? ते व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यावर येतात. आपल्याला व्यवहार तोलाचं काय विचारलं? चालू खात्यावर विचारलंय. तर गुंतवणूक आणि कर्ज हे व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यावर येतो. कशावर येतो? भांडवलीवर. त्याच्यामुळे हे दोन इन्क्लूड होत नाही. अ ब क हे याचं उत्तर राहणार. ओके. आता बऱ्याच डिटेलमध्ये मी तुम्हाला पेपरमध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज घेसाल ना तर प्रत्येक प्रश्नाचा एक्सप्लेनेशन बरंच डीप मध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे, जे अभ्यासाला तुम्हाला फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे ज्याला कोणालाही जॉईन करायचं असेल ना, खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 22. भारताने 1991 मध्ये स्वीकारलेल्या नवीन आर्थिक सुधारणांच्या परिणामांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहे? अर्थव्यवस्थेचे आंतरावलंबन, अर्थव्यवस्थेचे एकात्मीकरण, आंतरराष्ट्रीयकरण की वरील सर्व? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण फार फेमस टर्म आहे 1991चं. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने 1991चे नवीन आर्थिक धोरण हे एक ऐतिहासिक पाऊल ठरलं होतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळाली होती. नवीन आर्थिक धोरणात उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण असं प्रमुख 3 घटक होते. म्हणून या नवीन आर्थिक धोरणाला LPG धोरण असंही म्हणण्यात येते. हे तिन्ही घटक विभक्त नसून ते परस्परांवर अवलंबूनच आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 23. नेहमीच चर्चित राहिलेल्या जीएसटी संदर्भात योग्य विधान ओळखा. जीएसटी हा गंतव्यस्थान आधारित कर म्हणजे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. जीएसटी हा स्त्रोताधारित कर म्हणजे सोर्स बेस्ड टॅक्स आहे. जीएसटी हा प्रतिगामी म्हणजे रिग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे की जीएसटी अधोगामी कर आहे म्हणजे डिग्रेसिव्ह स्वरूपाचा कर आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की जीएसटी हा गंतव्यस्थान आधारित कर आणि तो प्रतिगामी रिग्रेसिव्ह अ आणि क आहे. अ आणि क हा एक गंतव्यस्थान आधारित वस्तू आणि सेवा यांच्या उपभोगावरील कर आहे. यामध्ये निर्मिती, उत्पादनापासून ते अंतिम उपभोगापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कर आकारणी करण्याचे प्रस्तावित केले आहे. म्हणूनच तो प्रतिगामी रिग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे. मागील टप्प्यांवर अदा केलेल्या कराचा जमा रक्कम समायोजित करता येईल. सारांश असा की केवळ वर्धित मूल्यावर कर आकारला जाईल. अंतिम उपभोक्ता ग्राहकाला कराचे ओझन सहन करावे लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 24. आर्थिक वृद्धीचे मोजमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य ठरेल? तर कोणती संकल्पना योग्य ठरते याच्यासाठी ते दरडोई उत्पन्न. वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात म्हणजे देश, प्रदेश किंवा राज्यात राहणाऱ्या प्रति व्यक्तीचं वार्षिक सरासरी उत्पादनाचं मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या याचा भागाकार करून काढले जाते. देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्राच्या उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचं तेथील एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचं दरडोई उत्पन्न काढता येतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 25. आर्थिक नियोजनाच्या काळात कृषी क्षेत्रातील बदलांसंबंधी योग्य विधाने ओळखा. ओके. आर्थिक नियोजन म्हणजे सुरुवातीला तर राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा हिस्सा घटला. करेक्ट आहे, घटतच गेला. देशाच्या एकूण निर्यातीमधील कृषी क्षेत्राचा हिस्सा घटला. हे सुद्धा करेक्ट आहे. एकूण रोजगार निर्मितीमधील हिस्सा घटला. सुद्धा करेक्ट आहे. कृषी उत्पादनात घटीची प्रवृत्ती दिसून येते. ओके. कृषी उत्पादनात घटीची प्रवृत्ती नाही.
उत्पादन तर दिवसेंदिवस वाढतच गेला. एक वेळ अशी आली होती भारतात की अन्न टंचाई निर्माण झाली होती, पण आज आपण अन्न उत्पादनाबाबत स्वयंभूत झालो, बल्कि आपण निर्यात करतो आहे ना. तर हा चुकीचा आहे. अ ब क करेक्ट आहे. अ ब आणि क करेक्ट आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही मुख्य करून कृषी या क्षेत्रावर आधारित आहे आणि अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव आपल्याला करावा लागतो. भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचं सर्वात मोठं क्षेत्र म्हणजे अजूनही कृषीच आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7% होता आणि तो आता जवळपास 15.5% कमी झालाय. कृषी क्षेत्र भारतात सर्वात मोठं मुक्त खाजगी क्षेत्र आहे, सर्वात मोठं असंघटित क्षेत्र आहे आणि कृषी व्यवसाय हा एकल असा प्रमुख व्यवसाय ज्याच्यावर आयकर आकारला जात नाही, याच्यावर टॅक्स लागत नाही. ओके, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26 पाहूया. भारतीय जनगणना 2011च्या आकडेवारीनुसार पुरुषांचे प्रमाण स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा किती टक्क्यांनी जास्त होते? ओके, लक्षात असू द्या. 2011ची जनगणना, याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. तर तेव्हा पुरुषांचं किती होतं? ते पुरुषांचं होतं 51.5%. किती होतं? 51.5%. आणि स्त्रियांचं किती होतं मग? ते होतं 48.5%. कितीचा फरक दिसत आहे? 3%चा. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर. ओके ओके. भारतीय जनगणना 2011, थोडी माहिती पाहूया याची. 11ची जनगणना ही कितवी होती? तर ही 15वी होती, सलग 15वी, आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी. ओके, दोन वेगळ्या गोष्टी. ओके, तर सलग 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी. पहिली जनगणना कधी झाली होती? पहिली जनगणना झाली होती 1872ला. कोणी घेतली होती? लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. आणि 1881 पासून नियमित जनगणना केली जाते. भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्र स्तरावर टाकण्यात आली. जनगणनेचा कायदा कधीचा आहे? जनगणनेचा कायदा 1948चा. जनगणना आयुक्त गृह मंत्रालयाअंतर्गत येतो. आणि 2011चे कोण होते? तर सी चंद्रमौली हे होते. आणि 11च्या जनगणनेचं घोषवाक्य होते, आपली जनगणना आपले भविष्य. आपली जनगणना आपले भविष्य. आणि 2011च्या जनगणनेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही तयार करण्यात आली, NPR. आणि एकूण लोकसंख्या त्यावेळेस होती 121 कोटी. ओके, ही माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन पुरवठ्याचे कारण नाहीये? तर मागणीजन्य चलन पुरवठ्याचं कारण नाहीये विचारलं, तर याचं कारण काय असतं? इथं नाही विचारलं, लक्षात असू द्या. कारण काय असतात याच्यात? कारण असतात पुरवठ्याचं कारण असतात निर्यात वाढ. काय असतात? निर्यात वाढ, पतनिर्मितीतील वाढ, अर्थव्यवस्थेत पैशाच्या पुरवठ्याची वृद्धी आणि लोकांच्या बचतीमधील घट. ओके, याच्यातलं कोणतं नाहीये मग? याच्यातलं साठेबाजी, त्याच्यानंतर दुष्काळ आणि मजुरी दरात वाढ, हे 3 येणार नाही याच्यात. क, ड आणि फ आपल्याला नाही विचारले. क, ड, फ येणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 28. लैंगिक असमानता निर्देशनांक मापनामध्ये या 3 असमानतेमुळे निर्माण होतो. जनन, आरोग्य, सबलीकरण, श्रमशक्ती, सहभाग. पहिलाच त्याचं उत्तर आहे. जनन, आरोग्य, सबलीकरण आणि श्रमशक्ती, सहभाग. तर लैंगिक असमानता निर्देशांक, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जाते जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, GII म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा निर्देशांक 2010च्या अहवालात लागू करण्यात आला. त्याने 1995 पासून लागू करण्यात आलेल्या लिंग आधारित विकास निर्देशांक म्हणजे GDI व लिंग सबलीकरण परिमान GEM ची जागा घेतली होती. हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो. मग ते 3 निकष कोणते आहे? जनन आरोग्य, दुसरं सबलीकरण आणि श्रमशक्ती सहभाग. ओके, ते मोजण्यासाठी मग पुन्हा वेगवेगळे त्याच्यामध्ये निर्देशांक वापरले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29 पाहूया. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा आधारभूत वर्ष कोणता आहे? ते 2017-18. कोणता आहे? 2017-18. औद्योगिक उत्पादनातील वाढ मोजण्यासाठी औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक काढला जातो. निर्देशांकाचे आकडे दर महिन्याला केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय म्हणजे CSO प्रकाशित करते. 2018-19 पासून निर्देशांकांचे आधारभूत वर्ष हे 2017-18 मानण्यात आलाय, स्वीकारण्यात आलाय. औद्योगिक निर्देशांकामध्ये उत्पादनाचा निर्देशांक काढण्यासाठी उद्योग क्षेत्राचे 3 प्रमुख उपक्षेत्रात वर्गीकरण करण्यात येते. खाणकाम, विनिर्माण व वीज या क्षेत्रांना अनुक्रमे 14.37%, 77.63% आणि 7.90% भार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 30. आर्थिक घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. MRTP कायदा, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण, अग्रणी बँक योजना. तिन्ही जे आहे ना ते 1969 आहे. इंटरेस्टिंग आहे, डिफिकल्ट क्वेश्चन बनतो या कारणामुळे. तिन्ही ज्या सांगितल्या ना गोष्टी त्या तिन्ही 1969 आहे.
मग इथं आपल्याला नेमकं माहित असलं पाहिजे की 1969 मध्ये नेमकी डेट काय किंवा कोणत्या भागामध्ये सुरू करण्यात आलं. तर जो हा MRTP कायदा आहे, MRTP फुल फॉर्म काय होतो, द मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड. ओके, तर हा जो होता हा 1969च्या सुरुवातीचा आहे. 1969च्या सुरुवातीला आहे. कधी आहे? सुरुवातीला. ओके, ही गोष्ट लक्षात असू द्या. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं? हा झाला होता 19 जुलै 1969ला. 19 जुलै 1969ला. आणि अग्रणी बँक योजना जी होती ना ती 1969च्या शेवटी 1969च्या शेवटी याची स्थापना झाली होती. तर मग सांगा बरं, मग काय येणार क्रम? हा सुरुवातीला आहे, हा जुलै म्हणजे मधात आला, आणि हा शेवटी आहे म्हणजे जसं तसं अ ब क ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. ओके, आरबीआयनं जे 1969च्या अखेरीला ही योजना स्वीकारली होती आणि तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यामध्ये झाली होती अग्रणी बँक योजनेची. प्रश्न क्रमांक 31 पासून पाहूया. भारत सरकारद्वारे 4 ऑगस्ट 1949 रोजी रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली 4 ऑगस्ट 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली होती? तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 48-49 म्हणजे 4 ऑगस्ट 1949 रोजी प्राचार्य PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती. तिचं नाव होतं राष्ट्रीय उत्पन्न समिती. आणि महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली, पण त्यांच्यासोबत या समितीमध्ये RV राव सुद्धा होते. RV राव आणि त्यांच्यासोबत गाडगीळ हे VR गाडगीळ सुद्धा याच्यामध्ये सदस्य म्हणून होते. आणि 1954 मध्ये या समितीने आपला जो अहवाल आहे तो सादर केला होता. आणि या समितीच्या अहवालानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी, तर दरडोई उत्पन्न 246 कोटी एवढं होतं, त्यांनी अहवालात सांगितलं होतं. आणि यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीची आधारभूत संरचना निर्माण करण्यात आली. तसेच केंद्रीय सांख्यिकी संस्था सुद्धा यांच्या शिफारशीनुसारच स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी तृतीयक व्यवसायातील सेवांमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? ओके, होतो विचारलाय. आता तृतीयक व्यवसाय, तर तृतीयक व्यवसाय म्हणजे नेमके कोणते? तर याच्यामध्ये समावेश होतो सेवा व्यवसायांचा. तृतीयक व्यवसायात कोणत्या व्यवसायांचा समावेश होतो? तर सेवा व्यवसायांचा. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याची प्रक्रिया सतत चालू राहावी यासाठी कच्चा माल प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची गरज असते. तसेच उत्पादन प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी उत्पादनाचे वितरण आवश्यक असते. आणि या वितरणासाठी म्हणजे पक्का माल बाजारपेठेपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेवांची गरज असते. अशा आवश्यक ज्या सेवा आहे त्यांना तृतीयक व्यवसाय पुरवतात. आणि तृतीयक व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाही, मात्र उत्पादन वाढीस मदत करतात, इतर व्यवसायांना मदत करतात. वस्तूंचे वितरण म्हणजे वाटप करणे हे तृतीयक व्यवसायाचं मुख्य कार्य मानलं जाते. उदाहरण तर रस्ते, लोहमार्ग, टेलिफोन, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, बँक, विमा, गवंडी काम, लोहार काम, शालेय शिक्षण, सुतारकाम, कोतवाल, शिंपी, तयार केलेल्या वस्तूंची विक्री करणे इत्यादींचा समावेश तृतीयक व्यवसायामध्ये केला जातो. तर याच्यामध्ये दिलेल्यापैकी मग कोण कोण आहे? याच्यामध्ये बँक सेवा आहे, विमा सेवा सुद्धा आहे, मायनिंग याच्यामध्ये येणार नाही, आणि वित्तीय सेवा आहे म्हणजे अ, ब आणि ड, ऑप्शन नंबर 4. तर तृतीयक व्यवसाय काय संकल्पना आहे हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगण्याचा इथे प्रयत्न केला. आता कसाही याच्यावर प्रश्न आता तुम्हाला याचं उत्तर देता आलंच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल ना तर खाली लाईक बटन आहे त्याला प्रेस करणे विसरत जाऊ नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जो मी स्पष्टीकरण सांगत आहे हा सगळ्या लिखित स्वरूपात, स्पष्टीकरणाच्या स्वरूपात, PDF स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे जर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 33. पैशाच्या प्राथमिक कार्यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? विनिमय माध्यम, मूल्य मोजमाप, मूल्य हस्तांतरण की उत्पन्न वाटप. प्राथमिक कार्यात कशाचा समावेश होतो? तर विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा हा सर्वग्राही असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होत असते. ओके, तर विनिमय माध्यम इथे तर तुम्हाला पहिलं हे आहेच. ओके, त्याच्यानंतर मूल्य मोजमाप हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मूल्य हस्तांतरण आणि उत्पन्न वाटप यांचा याच्यामध्ये होत नाही. तर खाली अ आणि ब, उत्तर आहे अ आणि ब. रुपयाचे पहिले अवमूल्यन कोणत्या वर्षी झाले होते? तर रुपयाचे पहिले अवमूल्यन झाले होते 1949ला. 1949. आता अवमूल्यनाचा अर्थ काय आहे? तर रुपया परकीय चलनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे असे म्हणतो.
आणि अवमूल्यनामुळे सुद्धा रुपया परकी चलनाच्या संदर्भात स्वस्तच होत असतो, यालाच अवमूल्यन म्हटलं जाते. मात्र अवमूल्यन हे सरकारने मुद्दाम घडवून आणलेले असते. अवमूल्यनाद्वारे रुपयाची किंमत राजकीय चलनाच्या संदर्भात परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा धोरणात्मक निर्णय असतो. कधी? जेव्हा अवमूल्यन घडवून आणलं जाते. आता सध्या तुम्ही पाहिलं असेल की सध्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण चालू आहे. सध्या 79.85 पैसे त्याची काही किंमत आहे, म्हणजे घसरण चालू आहे. परंतु हे अवमूल्यन आहे का? नाही. अवमूल्यन हे सरकारद्वारे RBI द्वारे घडून आणलं जाते. आणि जे पहिलं अवमूल्यन आहे ते 1949 ला घडून आणलं होतं. आणि 26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचा जे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5% अवमूल्यन घडून आणण्यात आलं होतं. आणि पाऊंड आणि स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडण्यात आलेलं नव्हतं. आणि त्यावेळेसचे जेव्हा 1949 ला पहिलं अवमूल्यन घडून आणलं तेव्हाचे जे अर्थमंत्री होते ते जॉन मथाई होते. कोण होते? जॉन मथाई हे अर्थमंत्री होते. लक्षात असू द्या, हे सुद्धा महत्वाचं आहे. जॉन मथाई. दुसरं अवमूल्यन कधी झालं? दुसरं झालं 1966 ला. दुसरं कधी झालं? 1966 ला. त्याच्यानंतर तिसरं झालं 1991 ला. 1991 हे सुद्धा गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 35. भारताच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? औद्योगिक वाढ, स्वावलंबन, रोजगार निर्मिती की लोकसंख्या वाढ? तर भारताच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे असणार? औद्योगिक वाढ आहे, स्वावलंबन आहे आणि रोजगार निर्मिती सुद्धा आहे. लोकसंख्या वाढ येणार का? नाही. सोपा प्रश्न आहे, काळजीपूर्वक वाचलं तर सहज उत्तर देतो. ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क. तर नियोजनाचे उद्दिष्ट ठरवणे हे नियोजन आयोगाचं काम नव्हे, कारण भारताच्या घटनेने जी मार्गदर्शक सांगितलेली आहे त्यांच्या अनुरोधानेच नियोजन आयोगाने आपले काम करायचे असते. अप्रगत देशांच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट लोकांच्या राहणीमानात झपाट्याने वाढ करणे हे असलं पाहिजे. हे उद्दिष्ट साधताना सर्व नागरिकांना चरितार्थाचे साधन उपलब्ध झाले पाहिजे. मूर्त साधन संपत्तीची मालकी व व्यवस्थापनाचे विभाजन समाज हिताला पोषक असे झाले पाहिजे व संपत्तीचे समाज हिताला पोषक असे वातावरण तयार झाले पाहिजे. आणि अशा घटनेच्या मार्गदर्शक तत्वातच सुचवलेलं गेलं आहे. हे सर्व लक्षात घेता दिसून येते की द्रुत आर्थिक विकास, सर्वांना चरितार्थाचे साधन मिळवून देणे म्हणजेच रोजगार प्राप्त करून देणे, रोजगार प्राप्त नसण्यासाठी चरितार्थाची तरतूद आणि आर्थिक समता हे भारताच्या आर्थिक नियोजनाचं स्थूल असं उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 36. भारतातील संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटची कारणे कोणती? कामरहित वृद्धी, तेजी मंदीचे चक्र, श्रमशक्ती वर्गामध्ये वाढ की महागाई वाढ? तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर कामरहित वृद्धी आणि श्रमशक्ती वर्गामध्ये वाढ, अ आणि क. की संरचनात्मक बेरोजगारीची कारणे दोन आहेत, जी कामरहित वृद्धी आणि श्रमशक्तीमध्ये वाढ. तर पहिले समजून घेऊ की काय आहे या गोष्टी. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे नेमकं काय? तर उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी असं त्याला समजलं जाते. तर यामध्ये मजुरांची मागणी कमी पण पुरवठा जास्त अशी अवस्था असते आणि औद्योगिक विकास दर कमी असल्यामुळे पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. आणि सर्वसाधारणपणे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अशा बेरोजगारीचा प्रकार आढळून येतो, जे की आपल्या इथे तुम्हाला दिसून येतो. स्ट्रक्चरल बेरोजगारी. तर यामध्ये काय होते की स्ट्रक्चरल बेरोजगारी जी असते मूलभूत आर्थिक मुद्दे, कामगार बाजारातील अंतर्निहित अकार्यक्षमतेवर केंद्रित असते. यामध्ये आवश्यक कौशल्य संच असलेल्या कामगारांच्या पुरवठा आणि मागणीमधील असमानता समाविष्ट आहे. आणि तंत्रज्ञानातील बदल किंवा अकार्यक्षम सरकारी धोरणे संरचनात्मक बेरोजगारीला कारणीभूत ठरू शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 38. व्यवहारातील चालू खात्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. तर दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीचे मूल्य, देणग्या, कर्ज व गुंतवणूक आणि परदेशी मालमत्ता व देणी. तर व्यवहार तोल म्हणून एक संज्ञा आहे बघा मित्रांनो. व्यवहार तोल त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट सुद्धा म्हटलं जाते, BOP बॅलन्स ऑफ पेमेंट. तर नेमका हा त्याच्यातलं चालू खातं विचारलो. त्याच्यात दोन प्रकारचे खाते आहेत, चालू आणि भांडवल. त्याच्यातलं चालू. आता व्यवहार तोल आणि व्यापार तोल या सुद्धा दोन वेगवेगळ्या संज्ञा आहे. आपण दोन्ही पहिले पाहून घेऊ. तर व्यवहार तोल म्हणजे काय की एका देशानं इतर देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचं व्यवस्थित असं मांडलेलं रेकॉर्ड, सिस्टमॅटिक रेकॉर्ड. यात त्या देशाला इतर सर्व देशाकडून येणारी सर्व येणी व त्यांना द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश असतो. आणि दुसरी सध्या मी तुम्हाला सांगितली व्यापार तोल. याच्यामध्ये काय असतो की फक्त वस्तूंच्या आयात आणि निर्यातीतून निर्माण होणाऱ्या येणी व देणींचा समावेश असतो. मात्र व्यवहार तोलात
वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून तसेच कर्ज व गुंतवणुकीच्या वेळेतून निर्माण होणाऱ्या येणी आणि देणी यांचाही समावेश असतो. आता आपल्याला हा प्रश्नावर येऊया आपण की व्यवहार तोल. व्यवहार तोलाची रचना, याच्यामध्ये चालू खात्यावरील व भांडवली खात्यावरील व्यवहारांचा समावेश आहे. दोन प्रकारचे खाते, चालू आणि भांडवली. चालू खात्यावर वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारांचा, तर भांडवली खात्यावर कर्ज व गुंतवणुकीच्या व्यवहारांचा समावेश असतो. म्हणजे चालू खात्यावर दृष्ट वस्तूंचे आयात निर्यातीचे मूल्य आणि देणग्या यांचा समावेश होतो. म्हणजे व्यवहार तोलाच्या चालू खात्यापैकी दृश्य खाते म्हणजे व्यापार तोल, आणि जे कर्ज व गुंतवणूक आहे कशामध्ये येतो, हे भांडवली गुंतवणुकीमध्ये, म्हणजे याच्यात येणार नाही. परदेशी मालमत्ता व देणी हे सुद्धा येणार नाही. म्हणजे येणारे कोणते, अ आणि ब. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 39, खालील विधानाचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. AK सरदेसाई समिती 2005च्या शिफारशीनुसार प्रादेशिक ग्रामीण बँकाची म्हणजे RRB संख्या कमी करण्यात आल्या. AM खुसरो समिती 1989 RRB चे विलिनीकरण तिच्या पुरस्कर्त्या बँकेत करण्याची शिफारस केली. खालील विधानाचा विचार करा व योग्य पर्याय आपल्याला इथे विचारलेलं आहे. त्याच्यातले दोन्ही जे सेंटेन्स आहे ना, हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 40, भारताने ई बँकिंग म्हणजे इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? तर ती होती पंजाब नॅशनल बँक. भारतातील ई बँकिंग इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील, हा शब्द फार महत्वाचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात पहिली बँक होती पंजाब नॅशनल बँक. प्रश्न क्रमांक 41, ट्रिप्स करार पुढीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ओके, आता ट्रिप्स फुल फॉर्म काय? ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. ही जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO द्वारे चालवली जाणारी आंतरराष्ट्रीय प्रकारचा करार आहे. म्हणजे कोण आहे तो? WTO शी रिलेटेड तो आहे. जी बौद्धिक संपदा हक्कासाठी किमान मानकं ठरवते. जे त्याच्यानंतर एक गॅट होतं बघा, एक सामान्य करार जे टॅरिफ रिलेटेड होतं. या 8व्या चक्राच्या शेवटी 1994 मध्ये ते सेटल झालं आणि जागतिक व्यापार संघटनेच्या काळात झालेल्या अनेक करारापैकी हा एक करार होता. प्रश्न क्रमांक 42 पाहूया. प्राचार्य सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्र्य रेषा पॉवर्टी लाईन ठरवण्यासाठी अगोदरच्या निकषामध्ये कोणते बदल सुचवले होते? आरोग्य व शिक्षणावरील उपभोग व्ययाचा अंतर्भाव आणि ग्रामीण व शहरी भारतासाठी एक समान दारिद्र्य रेषा कोणते बदल सुचवले ते हे आपल्याला विचारलंय. तर त्यांनी हे दोन्ही बदल सुचवले होते. आरोग्य शिक्षणावरील उपभोग व्यवहाराचा अंतर्भाव करा आणि ग्रामीण व शहरी भारतासाठी एक समान दारिद्र्य रेषा असली पाहिजे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. तर केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली होती. नोव्हेंबर 2009 मध्ये, आणि त्यानं आपला अहवाल जो आहे तो 8 डिसेंबरला सरकारला सुपूर्द केला होता. नोव्हेंबर मध्ये स्थापना आणि अहवाल डिसेंबर 2009 मध्ये त्यांनी सरकारला सुपूर्द केला होता. आणि याच्या महत्वाच्या काही शिफारशी याच्या फार गाजल्या आहे की या समितीने दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यामध्ये कमी परस्पर संबंध आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. समितीने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचवली, ज्यामध्ये आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आणि तसेच शहरी आणि दारिद्र्य रेषेला इतर दारिद्र्य रेषांचा आधार मानण्याची शिफारस त्यांनी केली होती. नियोजन मंडळानं सध्या ग्राह्य मानलेल्या दारिद्र्य रेषेच्या जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषाच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446 रुपये तर शहरी भागासाठी 578 रुपयाची दारिद्र्य रेषा सुचवली होती. आणि या दारिद्र्य रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2% आणि ग्रामीण भागात 41.8% तर 25.7% इतके असल्याचं सांगितलं होतं. आणि नियोजन मंडळानं तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्र्य रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्वीकार केला आणि या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेसाठी 28.65 रुपये प्रतिदिन उपभोग खर्च तर ग्रामीण भागासाठी 22.42 रुपये प्रतिदिन उपभोग खर्च इतकं ठरवण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 43, भारतातील किंमत वाढीच्या म्हणजे इन्फ्लेशन कारणामध्ये या बाबींचा समावेश करता येणार नाही. सध्या सगळ्यात मोठी समस्या जी जाणवत आहे भारतातच नाही नव्हे तर जगभरात, त्याच्यामुळे जी आपण म्हणतो की महागाई वाढत आहे, तर हे प्रश्न एक्झाम मध्ये तुम्हाला येऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. जागतिक स्तरावर सुद्धा पाहिलं तर हा फार महत्वाचा प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने राहणार आहे. तुटीचे अंदाजपत्रक, औद्योगिक उत्पादनातील क्रांती, किंमत व अनुत्पादक आयात की यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो औद्योगिक उत्पादनातील क्रांती. औद्योगिक उत्पादनातील क्रांती याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44,
शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट याविषयी खालील विधाने अभ्यासा. शाश्वत विकासाची सर्वाधिक प्रसिद्ध व्याख्या ब्रँडलँड आयोगाने आपल्या अहवालात दिली. या आयोगाच्या अध्यक्षा मिसेस ब्रँडलँड या नॉर्वेच्या प्रधानमंत्री होत्या. वरीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यात चुकीचं कोणतंच नाहीये. दोन्ही विधाने जे आहे ना ते करेक्ट आहे. न अ न ब दोन्ही विधाने करेक्ट आहे. जो विकास चालू पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो अशा विकासाला शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हटलं जाते. आणि जो विकास मानवाच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांची संतुलित पूर्ती करतो तोच शाश्वत विकास आहे अशा व्याख्या याच्या केल्या गेलेल्या आहेत. 1983 मध्ये जागतिक पर्यावरण व विकास आयोग वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED ची स्थापना करण्यात आली. 84 मध्ये आयोग संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करू लागला. हा आयोग पृथ्वीवरील सामाजिक पर्यावरणीय समस्यांचे निरीक्षण करून त्यावर वास्तववादी उपाय योजण्यासाठी आणि पृथ्वीवरील संसाधने पुढील पिढ्यांसाठी राखून त्यांचा उपयोग चालू पिढीसाठी शाश्वतरित्या कसा करता येईल यासाठी उपाययोजना शोधण्यासाठी नेमण्यात आला होता. या आयोगाचे अध्यक्ष होते नॉर्वेच्या जे पंतप्रधान आहे ग्रो हार्लेम ब्रुंडलँड या होत्या आणि त्यावरून या आयोगाला ब्रँडलँड आयोग असं म्हटलं जाते. आणि या आयोगाने सादर केलेल्या अवर कॉमन फ्युचर या अहवालात शाश्वत विकास ही संकल्पना व तिची व्याख्या सर्वप्रथम मांडण्यात आली आणि हीच व्याख्या सर्वसामान्य मानली जाते. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. अहवालाचं नाव काय होतं याच्या अवर कॉमन फ्युचर. अवर कॉमन फ्युचर ही सुद्धा एक महत्वाचा टर्म आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 45. पुढील महत्वाच्या घटना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काळात झाल्या? दांतावाला यांच्या नेतृत्वाखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना, भारतीय अन्न महामंडळ FCI ची स्थापना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली? हे सगळं झालं आहे 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर 1964 पर्यंत नंतर त्यांच्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री काही काळ होते. उपाध्यक्ष CM त्रिवेदी आणि ते सुद्धा 63 पर्यंत होते. त्याच्यानंतर अशोक मेहता होते. याचा कालावधी होता या पंचवार्षिक योजनेचा 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 पर्यंत. आणि प्रतिमान होतं महालनोबिस. मुख्य भर कृषी, मूलभूत उद्योग आणि याच जी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये चीन आणि भारताचं युद्ध सुद्धा झालं होतं. आणि नंतर याच्यामध्ये संरक्षण आणि विकास याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलं होतं. आणि योजनेचा खर्च प्रस्तावित होता 7,500 कोटी आणि वास्तविक खर्च झाला होता 8,577 कोटी. वृद्धी दर होता 2.8%. 2. GDP ग्रोथ रेट 2.8% होता आणि अपेक्षित वृद्धी दर होता 5.6%. महत्वाचे प्रकल्प 1962 मध्ये MIDC ची स्थापना करण्यात आली. 63 साली ISI इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. 63 मध्ये भारतीय बियाणे मंडळाची स्थापना. 64 मध्ये IDBI आणि UTI या बँकेची स्थापना करण्यात आली. 1965 मध्ये राज्य नियोजन आयोगाची स्थापना. 1965 मध्ये दांतवाला याच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. बघा कधीची यांची दांतेवाला यांच्या नेतृत्वाखाली कृषी मूल्य आयोग 1965 साली. आणि 65 मध्ये भारतीय अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI याची सुद्धा 1965 ला स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 71. स्पर्धा धोरण आणि कायदा समिती जी की राघवन समिती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, खालीलपैकी कोणती संस्था बदलण्याची त्यांनी शिफारस केली होती? यांची शिफारस होती की मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती समिती जी आहे ही संस्था बदलण्याची त्यांनी शिफारस केली होती. यांनी अहवाल दिला होता की आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण आणि मक्तेदारीच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि अन्यायकारक व्यापार पद्धती थांबवणे या राघवन समितीने केलेल्या शिफारसी होत्या. सरकारने 1969 मध्ये मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा लागू केला होता. कधी? 1969 ला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 72 पाहूया. भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये खालील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? कमी दरडोई उत्पन्न, बेरोजगारी, मजबूत आर्थिक परिस्थिती आणि चौथा आहे नैसर्गिक संसाधनांचा अभाव. याच्यातलं योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला काय विचारलं की भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये, तर याच्यामध्ये मित्रांनो कमी दरडोई उत्पन्न आणि बेरोजगारी या गोष्टींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये अजून मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा आहे. त्याच्यानंतर कमी दरडोई उत्पन्न आहे जे की याच्यामध्ये उपलब्ध आहे. बघा हा A नंबरचा. त्याच्यानंतर शेतीचं वर्चस्व आणि शेतीवरील लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे. जास्त लोकसंख्या, असंतुलित आर्थिक विकास, भांडवल निर्मितीचा कमी दर, पायाभूत सुविधांचा अभाव आणि बेरोजगारी हा याच्यामध्ये इन्क्लूड होतो. मजबूत आर्थिक परिस्थिती नाही आणि नैसर्गिक संसाधनांचा अभाव हा सुद्धा होत नाही. म्हणजे अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 73.
भारताने 1991 मध्ये स्वीकारलेल्या नवीन आर्थिक सुधारणांच्या परिमाणांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहे? अर्थव्यवस्थांचे आंतर अवलंबन, अर्थव्यवस्थेचे एकात्मीकरण, आंतरराष्ट्रीयकरण की वरील सर्व? तर याचं उत्तर आहे अर्थव्यवस्थांचे आंतर अवलंबन सुद्धा आहे, एकात्मीकरण सुद्धा आहे आणि आंतरराष्ट्रीयकरण सुद्धा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील पैकी सर्वच्या सर्वच याच्यात अंतर्भूत होतात. उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण हे भारतीय अर्थाच्या दृष्टीने 1991 नवीन आर्थिक धोरण हे ऐतिहासिक पाऊल ठरलं होतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा मिळाली होती. नवीन आर्थिक धोरणात उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण असे प्रमुख 3 घटक होते. म्हणूनच या नवीन आर्थिक धोरणाला LPG धोरण असंही म्हणण्यात येते आणि हे तिन्ही घटक विभक्त नसून ते परस्परावर अवलंबून आहेत. प्रश्न क्रमांक 74, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आणि आर्थिक धोरणानुसार अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमती म्हणजे MSP वाढीचा दर महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ काय होणार? महागाईच्या अन्नधान्याच्या किमतीपेक्षा जास्त असेल, अन्नधान्याच्या उपलब्धतेत वाढ होईल, अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल की अन्नधान्याच्या खुल्या बाजारातील दरात कपात होईल? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो, अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल. अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल तर याचं बघा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आणि आर्थिक धोरणानुसार अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमतीतील म्हणजे MSP वाढीचा दर महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे, तर अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईच्या दरापेक्षा अधिक असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 75, नीती आयोग बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार खालील विधानांचा विचार करा. झारखंड हे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्या असलेले राज्य आहे. महाराष्ट्रातील 14.85% लोकसंख्या बहुआयामी गरीब आहे. तर या नीती आयोगाच्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार जो महाराष्ट्रातील 14.85% लोकसंख्या बहुआयामी गरीब आहे हा करेक्ट आहे, पण झारखंड हे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्या असलेलं राज्य आहे हा चुकीचा आहे. तर यानुसार बिहार हे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्या असलेलं राज्य आहे, झारखंड नाहीये. मग कोण आहे? बिहार. हे लक्षात ठेवा इथं. तर झारखंड हे 2 नंबरला आहे सर्वाधिक बहुआयामी गरीब लोकसंख्येच्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील 14.85% लोकसंख्या ही बहुआयामी गरीब आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 76, चॅम्पियन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. MSME ला मदत करण्यासाठी आणि हाताशी धरण्यासाठी भारत सरकारने चॅम्पियन ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला. ही ICT आधारित तंत्रज्ञान प्रणाली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक सुविधेसाठी विस्तारित समर्थन देण्यासाठी भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देखील ऑनबोर्ड केलं आहे. याच्यातील योग्य विधाने आपल्याला म्हणजे ऑप्शन मध्ये सगळे बरोबरच विचारले आहे ना, तर बरोबर कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्हीचे तिन्ही बरोबर आहे. तर चॅम्पियन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म MSME ला मदत करण्यासाठी आणि हाताशी धरण्यासाठी भारत सरकारनं हा प्लॅटफॉर्म सुरू केला. ही ICT आधारित तंत्रज्ञान प्रणाली आहे आणि या प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक सुविधेसाठी विस्तारित समर्थन देण्यासाठी भारत सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देखील ऑनबोर्ड केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 77, समृद्ध योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली? तर ही योजना सुरू करण्यात आली होती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उत्पादन नवोपक्रम विकास आणि वाढ कार्यक्रमासाठी हे जे स्टार्टअप आहे एक्सिलेटर लॉन्च केलं होतं. उत्पादन नवोपक्रम विकास आणि वाढ याला समृद्ध असं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला शॉर्टकट समृद्ध असं केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 78, IMF 2022-23 ने चालू आर्थिक वर्षाच्या भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज रिकामी जागापर्यंत खाली आणलाय. तर जे IMF ने 2022-23 जे अंदाज आहे भारतासाठी ते दर्शवलेला आहे 8.2%. 8.2%. लक्षात असू दे 8.2%. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. यापूर्वी वर्तवलेल्या एका अंदाजामध्ये नाणेनिधीने भारताचा आर्थिक वृद्धी दर 9% राहील असा IMF न फोरकास्ट दर्शवला होता. मात्र आता वर्तवण्यात आलेल्या सुधारित अंदाजात भारताच्या GDP मध्ये चालू आर्थिक वर्षात घसरण होऊ शकते असं म्हटलंय आणि यंदा भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 8.2% राहणार असल्याचं IMF न म्हटलं आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर कसा असेल याबाबत सुद्धा अंदाज वर्तवला आणि त्यांनी कमी दर्शवलाय. ते आहे 7.1% GDP. मात्र सुधारित अंदाजामध्ये आर्थिक वृद्धी दरात 0.2% घटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 6.9% सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 79, अंतर्गत चलन वाढ
कोर इन्फ्लेशन हे बाहेरून दिसणाऱ्या चलनवाढीपेक्षा हेडलाईन इन्फ्लेशन चांगले सूचक का मानले जाते? तर खाली 4 ऑप्शन दिले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असते की अंतर्गत चलनवाढीमध्ये काही वस्तू वगळल्या जातात जे अचानक आणि अल्पकालीन किमतीच्या हालचालींच्या अधीन असतात. हे त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे. चलनवाढी महागाईचा दर आहे ज्याची गणना काही वस्तूंना वगळण्यासाठी केली जाते जी अचानक आणि अल्पकालीन किमतीच्या हालचालींच्या अधीन असतात. प्रामुख्याने अन्न आणि ऊर्जा. असमायोजित बाहेरून दिसणाऱ्या चलनवाढीपेक्षा अंतर्गत चलनवाढी एकूण दीर्घकालीन एक उत्तम सूचक मानली जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 80, मनरेगा या योजनेवर सरकारने केलेला खर्च खालील प्रकारामध्ये येतो. महसूल, भांडवल, नियोजित की अनियोजित. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याचशा एक्झाम मध्ये ऍज इट इज रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे याला थोडं काळजीपूर्वक बघा. तर याच्या अंतर्गत जो केलेला खर्च आहे तो येतो महसूल खर्चामध्ये, भांडवल आणि नियोजित खर्च या तिघांमध्ये याचा इन्क्लूड होणार. तर काय मनरेगा? तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. या योजनांमध्ये महसूल आणि भांडवल दोन्ही घटक असू शकतात. उदाहरणार्थ योजनेच्या जी प्रशासकीय खर्चाचे महसुली खर्च वर्गीकरण केले जाऊ शकते. तर योजनेवरील खर्च उदाहरणार्थ गावाचा रस्ता बांधणे याला भांडवली खर्च असं सुद्धा म्हणता येते. आणि नियोजित खर्चामध्ये पंचवार्षिक योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या सरकारच्या कोणत्याही खर्चाचा समावेश होतो. आणि यामध्ये सरकारी कर्जावरील व्याजाची देयके आणि न्यायव्यवस्था आणि पोलिसांसारख्या राज्याच्या अवयवांवरील खर्चाचा समावेश होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 81, जेव्हा कामगार एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जातात तेव्हा त्या कालावधीला रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. उलाढाल बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी की घर्षणात्मक बेरोजगारी. तर याला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणून ओळखले जाते. घर्षण बेरोजगारी ही नोकऱ्यामधील कालावधी असतो जेव्हा एखादा कामगार शोधत असतो किंवा नोकरीतून दुसऱ्या नोकरीमध्ये बदलतो. याला कधी कधी शोध इंजिन म्हटलं जाते व बेरोजगार व्यक्तीच्या परिस्थितीनुसार ऐच्छिक सुद्धा असू शकते. प्रश्न क्रमांक 82, जगाच्या तुलनेत भारतात भाजीपाल्याचे उत्पादन किती टक्के आहे? तर जगाच्या तुलनेत भारताचं जे भाजीपाल्याचं उत्पादन तो आहे 13%. नंतर प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? सीपीआय मध्ये अन्नाचा वाटा आहे. ओके, वाटा डब्ल्यूपीआय पेक्षा अधिक जास्त आहे. डब्ल्यूपीआय मध्ये सेवांच्या किमतीतील बदल समाविष्ट नाहीत. याच्यात सत्य विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचा जो सत्य विधान आहे तो आहे सीपीआय मध्ये अन्नाचा वाटा डब्ल्यूपीआय पेक्षा जास्त आहे हा सुद्धा, आणि डब्ल्यूपीआय मध्ये सेवांच्या किमतीतील बदल समाविष्ट नाहीत. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 2 दोन्ही सत्य आहे. सीपीआय मध्ये अन्नाचे वजन 50% इतके जास्त आहे आणि डब्ल्यूपीआय मध्ये 39.06%. डब्ल्यूपीआय महागाई किमतीतील बदल कॅप्चर करत नाही पण सीपीआय तो कॅप्चर करतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 84, रिकामी जागाच्या उद्देशाने राष्ट्रीय नूतनीकरण निधीची स्थापना करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देणे, सामाजिक सुरक्षा, ग्रामीण पुनर्रचना आणि आधुनिकीकरण. तर याचा उद्देश होता पुनर्रचना आणि आधुनिकीकरण. पुनर्रचना आणि आधुनिकीकरण उद्देशाने राष्ट्रीय नूतनीकरण निधीची स्थापना करण्यात आली. PV नरसिंह राव सरकारनं फेब्रुवारी 1992 मध्ये, कधी? फेब्रुवारी 1992 मध्ये भारतीय उद्योगातील तांत्रिक सुधारणा आणि प्रभावित झालेल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा जाळे प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण निधी NRF म्हणून सुद्धा ओळखले जाते याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 85, आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्याही चलनाची किंमत कशाच्या द्वारे ठरवली जाते? खालील विधाने विचारात घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. सध्या रुपयाचं मूल्य आहे डॉलरच्या कंपॅरिझन मध्ये खाली खाली जात आहे, त्याच्यामुळे थोडा चर्चेचा विषय आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचा ठरतो. तर याचं योग्य उत्तर असणार की संबंधित देशाद्वारे प्रदान केलेल्या वस्तू सेवांची मागणी आणि संबंधित देशाच्या सरकारची स्थिरता. बी व सी. तर कोणत्याही चलनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आणि पुरवठा व या शक्तींद्वारे निर्धारित केली जाते आणि त्या देशाने पुरवल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यास चलनाची मागणी वाढते. शिवाय एक स्थिर सरकार गुंतवणूकदारांना विश्वास देते आणि त्या देशाच्या चलनाची मागणी वाढते. तर इथे मित्रांनो आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न कंप्लीट होतात. आय होप तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असेल, एक्झाम दृष्टिकोन महत्त्वाचे राहतील. तुम्हाला सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या इतकंच. धन्यवाद.